पिंट्या ही मुलगी म्हणते ते खरं आहे? काय रे, काय दाखल बसली की काय तुझी? का जीभ टाळूला चिकटली? करताना लाज नाही वाटते तर बोलताना लाज वाटते तुला? का थोबाड शिवलाय तुझं? हा कला थांब. थांब काय थांब? हेच धंदे करण्यासाठी ऑफिसात जात होतास काय? हा मी म्हणत होते ना तुम्हाला ह्याची काहीतरी भानगड असणार म्हणून, पण तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर. कला त्याला जरा बोलू दे. तुम्हाला अजूनही वाटतं का की हा काहीतरी वेगळं बोलेल? विश्वासघात केलाय त्याने आपला. मला ते त्याच्या तोंडून ऐकायचंय. पिंट्या ही मुलगी म्हणते ते खरं आहे? नाही नाही, हे समजा खोट आहे. याच्यातलं काही बी खरं नाहीये. समजा खोट आहे. तू थांब बाळा. तुला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालंय. आता त्याला बोलू दे. पण मी समजा खोटं बोलले ना. याच्यातलं काय बी खरं नाहीये. शपथ माझं समजा एकतर्फी आहे. खरंच. बघा 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 कशी ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर करते. एवढा वेळ तर बोलत होती आमचं आहे म्हणून, हा, आणि आता घटकेत म्हणते आमचं काही नाही म्हणून. काय ग काय आम्ही काही दूध खुडी आहोत का? का बोळ्याने दूध पितो? काय उगीचच केस पिकले आमचे? पिंट्या मला तुझं उत्तर हवंय. बाबा तुझं या मुलीवर प्रेम आहे? बाबा ते हो किंवा नाही? आणि मेहरबानी करून आता खोटं बोलू नकोस. हात जोडतो मी तुझ्या पुढे. बाबा तसं नाहीये. मी सांगतो. तुझं या मुलीवर प्रेम आहे का? हो. तुम्हाला काही होतंय का? काही त्रास होतोय का तुम्हाला? बाबा तुम्ही तुला काही लाज आहे? हा काय लाज शरमचं की गहाण ठेवलेस काय तू? तुझं लग्न जमवण्यासाठी आम्ही इथे मर मर करतोय आणि तू बाहेर जाऊन शेड खातोयस. अरे हा दिवस दाखवण्यापेक्षा मेला असतास ना तर बरं झालं असतं. 9 महिने तुला पोटात वाढवलं, त्याचे असे पंख फेडतोयस तू. हे धंदे करण्यासाठी तुला मी एवढा मोठा केला. अरे कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीयेस रे तू. तुला अशी सोडणार नाहीच मी. नाही नाही, तुला चांगला धडा मिळाला पाहिजे. कला पुरे. तो करतोय तेवढा तमाशा पुरे. तुझा तमाशा नकोय. आमची तुझ्याविषयी काही तक्रार नाहीये बाळा. आमचंच नाणं खोटं निघालं. तुला काय दोष देणार? पण आता आम्ही तुझ्याशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही होत. तू तुझा प्लीज प्लीज तू जा आता. काय गे टवळे, तुला जा म्हटलेलं कळत नाही का? आता जातेस की देऊ 2-4 रट्टे तुला? का पोलिसांना बोलू? आणि याद राख, पुन्हा माझ्या घराच्या आसपास दिसशील किंवा माझ्या पोराच्या मागे लागशील तर तुझ्या तंगड्या तोडून हातात देईन. चल. ताईला हे सगळं ठाऊक होतं.